त्याला सर्वांना विनंती असेल की सर्वांनी तुला शांत बसावं. सर्वांना सस्ते जय जो. मैं इस पे नाज उठाता हूँ इसलिए ये ऐसा नहीं करती. मैं इस पे नाज उठाता हूँ इसलिए ये ऐसा नहीं करती. ये मिट्टी मेरे हाथ को कभी मैला नहीं करती. शहीदों की भूमि है जिसे हिंदुस्तान कहते हैं. ये बंजर होकर कभी बुज़दिल पैदा नहीं करती. ये बंजर होकर कभी बुज़दिल पैदा नहीं करती. या शब्दांसह प्रथमतः भारताच्या वीरभूमीला विनम्र अभिवादन करतो. तर सर्वप्रथम अखिल विश्वाला विश्वशांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, नाजूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावते या संदेश जन्मांसमध्ये रुजवणारे संत श्रेष्ठ नामदेवजी महाराज आणि ज्यांची आज जयंती आहे ते वेदांचा जो अर्थ आमाशीचा ठावा, वेदांचा जो अर्थ आमाशीचा ठावा, येरांनी व्हावा तो हा भारमाथा, तुकोबा तरी सहज बोलते वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहते पाणी, पुढते हे जन न देखवे डोळा, म्हणून एक डोळा येत असे, न देखवे डोळा असा अकंत, परपिढे चित्त दुखी होत असे. असा हा क्रांतिकारी विचार आणि वारसा ज्या महामानवाने तुमच्या माझ्या पाठीशी उभा केला ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल गुरु जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा आहे. स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज. या मातीतला तळागाळातला मावळा जर उठून उभा राहिला तर निश्चितच या देशामध्ये एक स्वराज्य उभं राहू शकतं. ही मनैषा उराशी बाळगून ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याची स्थापना केली ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज. वडिलांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या उभ्या आयुष्याचं रणांगण करत स्वराज्याच्या अभेद्य कड्यावरून त्यांनी स्वतःला बेदरकारपणे झोकून दिलं. ते स्वराज्याचे युवराज, स्वराज्य रक्षक आणि खरे स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, पवाडा गातो छत्रपती शिवाजी महाराजांचा. या शब्दामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुत्वाचा वाद मोडीत काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली. ते शिवजयंतीचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले. इंग्रजी सावली, इंग्रजी माऊली, इंग्रजी वैखरी बहुजनांची, इंग्रजी शिकवणी जातीभेद मोडा, भट्टीची भारुडा काढून या शब्दामध्ये त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी भाषेची ज्ञानगंगा इथल्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या घरादारापर्यंत पोहोचवली. त्या इंग्रजी शिक्षणाच्या सुद्धा प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. घटनाकार परमपूज्य बोधिसत्व महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले माझा भीमराव. या शब्दामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रशियाच्या चौकात जाऊन गायला. ते खरे शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अरे जत्रा में पत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी, पैसे की धूल धानी दुनिया भई दिवानी. या शब्दामध्ये त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अंधश्रद्धेवर थेट प्रहार केला. ते आपल्या अमरावतीच्या मातीतील कर्मयोगी गाडगे बाबा. धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही बौद्ध जैन, धर्मात नाही पारसी ख्रिश्चन, पाहता धर्माची व्याख्या मुळी भुललेले लोक धर्मे हिंदू मुसलमान झाले. या शब्दामध्ये धर्माधर्मातील वाद मिटवून गावात कशा प्रकारे ग्रामाचे होतील हा जगावेगळा आपल्याला संदेश देणारे जगाच्या पाठीवर अखेरचे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुम्हाला सर्व युवकांचं प्रेरणास्थान शहीद आजम वीर भगतसिंग साहेब, हजरत रहमतुल्लाह अलैहि शहीद वतन टिपू सुलतान यांच्यासह सर्व महामानवांना, महामातांना आणि क्रांतिकारकांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये विनम्र अभिवादन करतो. मानाचा मुद्रा अर्पण करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या या चंपा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय शिवमती डॉक्टर सीमा मॅडम आढाऊ. त्यानंतर प्रमुख उपस्थित या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय शिवश्री अरविंदजी कावंडे सर. सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपल्यामध्ये नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माननीय श्री प्रकाशजी काळपांडे सर यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसंम्राने तुम्हाला सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तर आणि कुठलाही रथ असू द्या की कुठलाही गाडा असू द्या तो एका चाकाने चालत नसतो. बरोबर, तो एका चाकाने चालत नसतो. त्यासाठी एकापेक्षा अधिक किमान 2 चाकांची आवश्यकता असते. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे भारताच्या रथाचा जर आपण विचार केला तर याला एक नव्हे तर 2 महत्वाची चाकं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या पहिल्या चाकाचा आपण विचार केला तर त्यातलं पहिलं चाक आपल्याला दिसतं या देशाची शासकीय व्यवस्था. बरोबर. आणि अगदी या पलीकडे जाऊन ज्या वेळेस या भारत नावाच्या रथाच्या दुसऱ्या चाकाचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला दुसरं अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत अविभक्त करता येण्याजोगतं दुसरं आपल्याला चाक दिसतं की या देशाची प्रशासकीय व्यवस्था. बरोबर. या देशाची प्रशासकीय व्यवस्था
जो अंग या देशाच्या रथापासून वेगळा करूच शकत नाही ते अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे या देशाची प्रशासकीय व्यवस्था, अर्थातच या देशाचं ते प्रशासन होय. बरोबर. आता प्रशासनाचा जर आपण विचार केला, त्याचा महत्वाचा आपण जर विचार केला तर एखाद्या देशामध्ये समजा जर आपल्या भारतामध्ये कधी आणीबाणी लागली, कधी यादवी आली, कधी बाहेरील देशाने एखाद्या जर आपल्यावर युद्ध थोपलं तर या देशाची प्रसंगी शासन व्यवस्था ही बरखास्त आणि विसर्जित केल्या जाऊ शकते. परंतु प्रशासन हा एकमेव असा अंग आहे ज्याला आणीबाणीच्या काळात सुद्धा, युद्धजन्य परिस्थितीच्या काळात सुद्धा कधीही बरखास्त केल्या जाऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या भारत नावाच्या रथाचा गाडा हाकण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती या देशाची प्रशासकीय व्यवस्था आहे. आणि नेमका याच प्रशासन नावाच्या शब्दाचा उल्लेख मला तुमच्या महाविद्यालयाच्या नावामध्ये दिसतोय. त्या ठिकाणी ही आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे, कारण त्या नावावरून खऱ्या अर्थानं तुमच्या कॉलेजची, तुमच्या महाविद्यालयाची ओळख आहे. आता तुमच्या कॉलेजचं, तुमच्या महाविद्यालयाचं नाव आहे म्हणून कदाचित या शब्दाचा अर्थ तुमच्यासाठी सामान्य असू शकतो, परंतु आम्ही आमच्या नजरेतून जर जेव्हा त्या नावाकडे बघतो, जेव्हा त्या महाविद्यालयाच्या नावाकडे आम्ही बघतो, तेव्हा तो प्रशासन नावाचा शब्द आमचं लक्ष वेधून घेतं. आणि आम्हाला लक्षात येतं की उद्याच्या महाराष्ट्र घडवण्याची ताकद या महाराष्ट्राच्या या महाविद्यालयाच्या नावामध्ये आहे. एकदा जोरदार टाळू द्या तुमच्याच महाविद्यालयासाठी. कारण कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही संस्थेची ओळख ही त्याचं नाव असते. आणि एवढं चांगलं नाव तुमच्या महाविद्यालयाचं ही खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे, कारण प्रशासन एवढ्या भरभक्कम शब्दाचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता महाविद्यालय म्हटलं की शिक्षण म्हटलं, शिक्षण आलंच. कारण कुठलीही शैक्षणिक संस्था असू द्या, त्याचा प्राथमिक कर्तव्य कोणतं आहे की शिक्षण देणं. आणि प्रत्येक शैक्षणिक संस्था ते शिक्षण देण्याचं काम करत असतं. बरोबर. म्हणजे शाळा महाविद्यालय आले त्यामध्ये शिक्षण येतं आणि ते त्या शैक्षणिक संस्थेचं प्राथमिक कर्तव्य असतं. आता या प्राथमिक कर्तव्याच्या पलीकडे जाऊन जर दुसरं कार्य जर कोणी त्या संस्थेने जर करणे अपेक्षित असेल तर त्या संबंधित महाविद्यालयातल्या लेकरांना, त्या संबंधित महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांची जाण करून देऊन त्यांना कशा प्रकारे त्यामध्ये पारंगत करता येईल आणि ते पारंगत झाल्यानंतर कशा प्रकारे त्यांना त्यांच्या कलागुणांची पावती देता येईल, कशा प्रकारे त्यांचा सत्कार करता येईल, हे देखील तेवढंच महत्वाचं कार्य असतं. आणि तो सोहळा आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या साक्षीनं पार पडतोय. आणि तिसरा विषय म्हणजे या ठिकाणी युवक वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. मला सुद्धा काळे सरांनी या ठिकाणी सांगितलं की युवकांच्या आवडीचा काहीतरी विषय घ्याल. बरोबर. आता महाविद्यालय म्हटलं की अलीकडे कोणता ट्रेंड आहे. बरोबर. महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे प्रेम. बरोबर. म्हणजे माझ्यासारखा विद्यार्थी ज्यावेळेस एखाद्या महाविद्यालयामध्ये जातो, माझ्यासारखा एखादा वक्ता, त्यावेळेस आमच्यासारख्याने विचारावं, कारण आम्ही महापुरुषांचे विचार मांडत असतो. आणि मांडत असताना, ते महापुरुष मांडत असताना एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही प्रश्न विचारावा की का रे भावा, का रे मित्रा, की आज या देशामधला आणि तुमच्या आयुष्यातला, तुमच्या महाविद्यालयीन जीवनातला सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता आहे. हा प्रश्न त्यावेळेस आम्ही विचारतो ना, अक्षरशः त्याच्या गालावर लाली येते. बरोबर. आणि तो आम्हाला निर्भीडपणे सांगतो की दादा, माझ्या आयुष्यातला, आमच्या महाविद्यालयीन आयुष्यातला सर्वात आज महत्वाचा विषय असेल तर तो म्हणजे प्रेम आहे. मग मी विचारतो कसं रे हो. आम्ही ज्यावेळेस हा कसं हा प्रश्न विचारतो त्यावेळेस तो त्या प्रेमाचं अगदी वर्णन करत असताना सांगतो की दादा, प्रेम ही अशी गोष्ट आहे की ज्या प्रेमाला उपमाच नाही. बरोबर. अतुलनीय, अनकम्पेरेबल. बरोबर. दादा, प्रेमाला उपमा नाही. ज्यावेळेस माझ्यासारखा एखादा विचारतो त्याला की प्रेम म्हणजे काय रे, त्यावेळेस तो आवर्जून सांगतो की दादा, प्रेमाला उपमा नाही. मग प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही, साखरेला ऊस नाही. प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही, साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही. आणखी विचारावं, आणखी विस्तृत सांग म्हणावं, त्यावेळेस तो आवर्जून सांगतो की दादा, प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही, साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही, विजेला पैसा नाही, पैशाला शिक्षण नाही, शिक्षणाला कॉलेज नाही, कॉलेजला मुली नाही, मुलींचं प्रेम नाही आणि प्रेमाला उपमा नाही. बरोबर. म्हणजे एवढा महत्वाचा विषय असतो. बरोबर. परंतु आज आमच्या पिढीला याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी अभ्यास करणं, याच्या पलीकडे जाऊन, या गोष्टी ठीक आहे, वय असतं एखादं, परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्यामध्ये प्रचंड कॅपॅबिलिटी आहे, प्रचंड पोटेन्शियल आहे प्रत्येकामध्ये इथं उपस्थित. त्यामुळे आपल्यात जे काही कलागुण आहे त्यांची जाणीव आपल्याला कुठेतरी होणं गरजेचं आहे. आणि ती जाणीव करून देणं कुणाचं एक काम असतं. आणि मला अभिमानानं सांगायचं आहे की त्या पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून ती या जाणीव करून देण्याचं काम या ठिकाणी होत्या. आणि केवळ जाणीव करून देणं महत्वाचं नसतं, तर त्या जाणीवेवर कुठेतरी काम करणं गरजेचं असतं. कारण
तुमच्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे, तुमच्यामध्ये ज्या काही कला आहेत, त्या कला कशा प्रकारे बाहेर काढता येईल आणि त्या कला सादर करण्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला संधी देता येईल हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि ते कार्य या महाविद्यालयाच्या माध्यमातून कुठेतरी घडते आहे, ही खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे. बरोबर? म्हणजे कारण कुठलाही व्यक्ती घ्या, कुठलीही संस्था घ्या, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्याचा पाठीराखा, त्याचा मार्गदर्शक कोणीतरी असावा लागतो. आमचा तुमच्या माझ्या सर्वात आवडता विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं ज्यावेळेस अवलोकन करतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आपल्या या 18 पगड जातीतला एक एक पोरगा घेतला, त्याला त्याच्या कलागुणांची जाणीव करून घेतली आणि त्याला सांगितलं यस यू कॅन डू इट. तो म्हणायचा की राजा मला फक्त दांड पट्टाच येतो जी, मला बाकी काही येत नाही, माझ्याकडे शिक्षण नाही, माझ्याकडे कुठली आर्थिक सुबत्ता नाही, माझ्या घरातला कुठलाही सदस्य राजकीय व्यवस्थेमध्ये नाही. त्यावेळेस माझा राजा त्याला जाणीव करून द्यायचा की बाबा एखाद्याला फक्त कोडं यायला हवं, एखाद्याला फक्त कोडं यायला हवं की जगाला कोडं पडावं, की या कोड्याचं उत्तर कसं सोडवता यावं हे कोडच प्रत्येकाला यायला हवं. आणि ती जाणीव करून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी केलं. म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं. कारण कुठलंही साम्राज्य घ्या, कुठलंही व्यक्तिमत्व घ्या, हे तलवारीच्या धाकावर कधी निर्माण होत नसतं. त्यासाठी कौतुकाच्या थापाची आवश्यकता असते आणि ती कौतुकाची थाप देण्याचं काम या पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होते आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आमच्यासारखे शेतकऱ्याचे सर्वसामान्य घरातली पोरं उभं करण्याचं काम आमच्या मराठा सेवा संघाने केलंय, आमच्या संभाजी ब्रिगेडने केलंय. आज या ठिकाणी मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय गावंडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या 2-3 वर्षाआधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी घरातल्या कुटुंबातल्या एका पोराला ज्यांनी या विभागीय स्तरावरच्या शिवजयंतीचा प्रमुख वक्ता म्हणून त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आज माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आज एक सर्वसामान्य घरातला कुठलीही शैक्षणिक, कुठलीही राजकीय, कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या विचारपीठावर जर जायची संधी मिळत असेल तर त्यासाठी सर्वात मोठं श्रेय असेल तर यांच्यासारख्या मार्गदर्शकांचं असतं. एकदम जोरदार टाळू द्या माझे मार्गदर्शक सन्माननीय श्री गावंडे सरांसाठी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं आणि याचा आउटपुट नेमकं काय मिळालं, त्याचा परिणाम स्वरूप तुम्हाला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य उभं राहिलं. खरं तर असं म्हणतात की आपल्या माणसांबद्दल आपली माणसं ही फार चांगली बोलत असतात. बरोबर? आपला कोणी कसंही असो, म्हणजे एखाद्या आईचं उदाहरण घ्या ना, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे आपला शेमडा गवणे असू द्या, त्याची माय बरोबर हे करते, बरोबर कौतुकच करते. पण दुसऱ्याचा किती गुणवान का असू द्या, त्याला मात्र कार्ट म्हणूनच संबोधणार ही प्रवृत्ती असते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व याला अपवाद आहे. का? कारण त्यांनी इतरांना उभं करण्याचं काम केलं. त्यांनी स्वतःच्या मावळ्यांच्या कलागुणांची जाणीव करून एक एक सर्वसामान्य मावळा असामान्य पदापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे. आणि याच कार्यामुळं असं म्हणतात की आपल्या माणसाबद्दल आपली माणसं नेहमी चांगलं बोलत असतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या कामामुळे, ज्यांनी सर्वसामान्यांना उभं केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही स्तुती आहे ती त्यांच्या शत्रूने देखील केलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? कोण आहे सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू आहे आलमगीर औरंगजेब. बरोबर? आलमगीर औरंगजेब दिल्लीचा बादशाह आहे. ज्या बादशाने स्वतःच्या आयुष्यातली तब्बल 27 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन ठाण मांडून बसला आणि अवघे 3.5 हात जमीन घेऊन याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला मरावं लागलं, तो आलमगीर औरंगजेब आहे. बरोबर? त्याला मराठ्यांनी एकदा आला इथून परत जाऊच दिलं नाही, तो आलमगीर औरंगजेब आहे. हा शिवाजी कधी एकदा संपतो आणि कधी एकदा याचं स्वराज्य स्वतःच्या घशामध्ये घालतो. ही मनीषा उराशी बाळगणारा औरंगजेब आहे. मात्र एवढा मोठा शत्रू असताना देखील या औरंगजेबाचे ज्यावेळेस अनेक कागदपत्र, अनेक फारसी आणि उर्दू अरबी कागदपत्र ज्यावेळेस आपण तपासतो, या आलमगीर औरंगजेबाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करायला भाग पाडलाय. या आलमगीर औरंगजेबाच्या दरबारातला एक प्रसंग आहे. प्रसंग त्याच्या दरबारातला आहे. दरबार संपूर्ण भरलेला आहे. अनेक सरदार, सैनिक, आमीर, उमराव त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या भरलेल्या सजलेल्या दरबारामध्ये तो आलमगीर औरंगजेब येण्याची चुणूक लागता क्षणी त्याच्या अलगामचे नारे लागतात, त्याच्या जय जयकाराचे नारे लागतात. आणि हे जय जयकाराचे नारे लागता क्षणी दुसऱ्या क्षणाला आलमगीर औरंगजेब त्या ठिकाणी दरबारामध्ये उपस्थित होतो. आणि उपस्थित झाल्या तिथं उपस्थित स्वतःच्याच पोराकडे म्हणजे शहजाद्याकडे तो पाहून म्हणतो कसा
ये सब फिजूल है शहजादे. काय म्हणतो तो? हे आलमगीर औरंगजेबाचे शब्द जरा नीट लक्ष देऊन ऐका. काय म्हणतो तो? ये सब फिजूल है शहजादे. त्याच्या जय जयकाराचे नारे ऐकून तो स्वतः म्हणतोय ये सब फिजूल है शहजादे. हमारे चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. काय म्हणतो तो? हमारे तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. लेकिन आज ये हम क्या देख रहे हैं. अरे कंधार से लेकर तंजावर तक पूरे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले आज हम क्या देख रहे हैं. ये हमारे मामू जान आमिर उमरा शायस्ता खां साहब, जिनके लाल महल पर छापा डालकर उस सिवा ने इनके छक्के छुड़ा दिए. अरे ये तो तकदीर के सिकंदर थे कि जा बच गई, महज 3 उंगलियां ही खोनी पड़ी. लेकिन इससे भी ज्यादा बहुत शर्म की बात है शहजादे, यह जोधपुर महाराजा जसवंत सिंह. अरे उन मराठों के मार के जख्म इस जोधपुर महाराजा ने अपने सीने पर नहीं बल्कि अपनी पीठ पर खाए हैं. यह सिद्धि फौलाद खान, जिनके हाथों पर मिठाई रखकर शिवाजी आगरा की गिरफ्त से फरार हो गए. पूरे मंसूबों को मिट्टी में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कार तलब खा, यह रसूल बेग रोजवानी, यह मीर आतिश तरबियत खा, यह खानजा बहादुर, यह बहादुर खा पोकल ताश, यह भोग नरेश बोसिन खागा, यह रणमस्त खा, यह केसर सिंह, यह सैयद मुनव्वर बारहा. तमाम सारे रजपूत बुंदेले, तुर्क, ईरानी, अफगानी, हबशी, मुगल और फौजमंद सरदार सभी को शिकस्त दे रखी उस सिवा ने. आखिर क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, कभी नहीं. क्योंकि औरत, शराब, नाच, गाना, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर इस सिवा को कभी समझ नहीं पाओगे. उस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीम की तामीर कर चुका है वो. लेकिन उससे भी ज्यादा उसने मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन सिवा के खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. अरे हमने उनको लाखों का लालच दिया, मगर उन सिवा के उन खुददार खादिमों ने उस पर थूक दिया. अरे वे बिकते नहीं, वे रुकते नहीं, और तो और वो झुकते भी नहीं. शिवाजी घाघ है, शिवाजी चालाक है, मगरूर है, नामकूल है, मगर उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो. इसलिए उसकी इज्जत और शोहरत सर उठाए बुलंदे मीनार की तरह आसमां को छू रही है. इसलिए उसकी इज्जत सर उठाए बुलंदे मीनार की तरह आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे, हम मां बदौलत किस्मत वाले हैं कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा मिला, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा मिला. हे आलमगीर औरंगजेबाचे शब्द आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा फुले की. हे कर्तृत्व आपल्या राजाचं. मी म्हटलं ना की आपल्या माणसांबद्दल आपली माणसं नेहमी फार चांगलं बोलत असतात, पण ते शब्द कुणाचे होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू, त्यांना मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीत दफन केलं, ते आलमगीर औरंगजेबाचे होते. बरोबर आहे. आणि हे का झालं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मोठं होण्याच्या आधी आपल्या माणसांना आधी मोठं केलं. आपल्या माणसांच्या, आपल्या सहकाऱ्यांच्या कलागुणांना वाव त्यासाठी त्यांनी दिला, आणि ती माणसं महाराजांनी मोठी केली, आणि महाराज आपोआप मोठे झाले. अगदी त्याचप्रमाणे या पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालयाने देखील तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी तशा प्रकारचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. अगदी त्यासाठी तुम्हा सर्वांनी मनपूर्वक या महाविद्यालयाचे धन्यवाद दिले पाहिजे. आणि अगदी या ठिकाणी प्रत्येक उपस्थिताला, प्रत्येक उपस्थित स्पर्धकाला, प्रत्येक उपस्थित विजेत्याला या ठिकाणी जाताना एवढंच सांगेल की खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. एवढंच या ठिकाणी सांगतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय, थांबतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, इन्कलाब, जय हिंद. धन्यवाद.